गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। काही दिवसांपूर्वी शासनाने चौपाटीवरील बोटींवर कारवाई केल्यानंतर कोळी समाजात नाराजीचं वातावरण निर्माण झालं। पारंपरिक मासेमारी कमी होत असल्याने कोळी बांधवांसमोर रोजगाराचा प्रश्न गंभीर बनलाय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलबार हिल विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांसाठी फूड स्टॉल उभारण्याची मागणी डी वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार विधानसभा मी विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे आज आपल्या गिरगाव चौपाटीवरील एक कोळी बांधव आहे, या बांधवांचा एक विषय घेऊन आज आपण डी विभाग सहाय्यक आयुक्त यांना भेटायला आलेलो होतो। यांच्याकडे आपण ह्या पत्राद्वारे अशी मागणी केली आहे की या कोळी बांधवांवर कायमच शासनाकडनं अन्याय होत आहे, तर कुठेतरी ह्या कोळी बांधवांना सहारा मिळावा म्हणून गिरगाव चौपाटीवर ह्या कोळी बांधवांसाठी फूड स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून हे कोळी बांधव आपल्या पारंपरिक मच्छी वगैरे मासे, पापलेट, सुरमई अशा प्रकार तिथे समोर तळून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतील। दरम्यान पारंपरिक मासेमारी घटत असताना कोळी बांधवांसमोर उपजीविकेचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। त्यामुळे त्यांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली असून गिरगाव चौपाटीवर फूड स्टॉल उभारण्याच्या मागणीकडे प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।